तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक दाट लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षरता दर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई उपनगर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, मुंबईची परसबाग म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? मुंबईची परसबाग म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक शहर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक चौथा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी जिल्हा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 5, छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणा किल्ला हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीय ठराव पास केला? राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनामध्ये चतुसूत्रीय ठराव पास केला? तर ऑप्शन क्रमांक 3 कानपूर अधिवेशनामध्ये हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 7, जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलवण्यात आली होती? जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलवण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 रौलट कायद्याचा निषेध करण्यासाठी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 8, भागवत धर्माचा पाया कोणी घातला? भागवत धर्माचा पाया हा खालीलपैकी कोणत्या संतांनी घातला? तर ऑप्शन क्रमांक 1 संत ज्ञानेश्वर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 9, पुणे करार महात्मा गांधी व टिंबटिंब यांच्यात झाला होता. पुणे करार हा महात्मा गांधी व टिंबटिंब यांच्यात झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 10, ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराजांचे समकालीन संत खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 संत नामदेव हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 12, ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास प्रदान केल्या होत्या? ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर या पदव्या कोणास प्रदान केल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 13, धनकवाडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम कोणी सुरू केले? धनकवाडी येथे व्हिक्टोरिया बालकाश्रम हे कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले व युगल हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 14, व्यावसायिक तत्त्वांवर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? व्यावसायिक तत्त्वांवर भारतातली पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 16 एप्रिल सन 1853 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 15, होमरूल चळवळ कोणी सुरू केली? होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट यांनी स्वतंत्रपणे होमरूल चळवळ सुरू केली. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या देशाने 2026 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे? कोणत्या देशाने 2026 पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका देश हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 17. अस्पृश्यांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात यावा अशी मागणी गोलमेज परिषदेत कोणी केली? अस्पृश्यांना स्वातंत्र्य मतदारसंघ देण्यात यावा अशी मागणी गोलमेज परिषदेमध्ये कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 18. मद्रास येथील होम रूल लीगची स्थापना कोणी केली? मद्रास येथील होम रूल लीगची स्थापना ही कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर एनी बेझंट हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 19. ब्राह्मणेतराचा केसरी कोणत्या वृत्तपत्रास म्हटले जाते? ब्राह्मणेतराचा केसरी असे कोणत्या वृत्तपत्रास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजयी मराठा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 20. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 बॉक्साईड हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात? भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 22. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 23. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 महू मध्य प्रदेश हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी टिंबटिंब येथे सन 1857चा उठाव झाला नव्हता. खालीलपैकी टिंबटिंब येथे सन 1857चा उठाव झाला नव्हता. तर ऑप्शन क्रमांक 3 मद्रास हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25. प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक कोणास म्हणतात? प्रार्थना समाजाचे वैचारिक संस्थापक असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 रा. गो. भांडारकर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 26. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू केली? विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? महाराष्ट्रातील तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत निर्मिती हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 28. बॅकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? बॅकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश व तामिळनाडू राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 29. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात झाला? जालियनवाला बाग हत्याकांड हा कोणत्या शहरात झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमृतसर हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 30. पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे? पंडित जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेले पुस्तक खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताचा शोध हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या राज्याला नारी शक्ती पुरस्कार 2015 देण्यात आला? कोणत्या राज्याला नारी शक्ती पुरस्कार 2015 हा देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 32. संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आळंदी हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 33. तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली? संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी प्रदान केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपलं योग्य आन्सर आहे.
प्रश्न क्रमांक 34, येलदरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी जलविद्युत प्रकल्प हा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली जिल्हा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 36, शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते आहे? शेतीसाठी 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तेलंगणा हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 37, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार पटेल हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 38, राजा राम मोहन राय यांना टिंबटिंब यांनी युगदूत म्हटले होते. राजा राम मोहन रॉय यांना टिंबटिंब यांनी युगदूत असे म्हटले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 सुभाषचंद्र बोस हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 39, स्मार्ट ब्लॅक बोर्ड ही योजना कोणत्या राज्यात लागू केली आहे? स्मार्ट ब्लॅक बोर्ड ही योजना कोणत्या राज्यात लागू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य हे आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 नैऋत्य मोसमी वारे हे आपलं योग्य आन्सर आहे.